जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन आला असाल तर चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नात्याच्या चौकटी आणि समाजाच्या भिंती ओलांडून जेव्हा एखादे प्रेम बहरते तेव्हा त्या कथा अनेकदा वादळी ठरतात। मामी आणि भाचा हे नाते रक्ताचे नसले तरी समाज आणि परंपरेने त्याला एक मातृत्वाचे स्थान दिले जाते। अशा नात्यात जेव्हा प्रेमाचे अंकुर फुटतात तेव्हा त्यात एक विलक्षण ओढ आणि तितकाच मोठा संघर्ष असतो। अशीच एक भावनाप्रधान आणि गुंतागुंतीची ही कथा आणि बातमी क्राईम स्टोरीमध्ये मोडत आहे। पुण्यातील सदाशिव पेठेतील एका जुन्या वाड्यात समीरा राहत होती। वयाने ती बारकी असली तरी असलेली समीरा अतिशय देखणी, सुसंस्कृत आणि स्वतंत्र विचाराची होती। तिचे लग्न एका मोठ्या व्यावसायिकाशी झाले होते, पण दुर्दैवाने लग्नानंतर काही वर्षातच तिला नवरा मयत झाला होता। नियतीने तिला एकटे पाडले होते, पण तिने आपल्या अस्तित्वाचा संघर्ष थांबवला नाही। तिचा पुतण्या म्हणजेच भाचा आर्यन, जो वयाने 25शीत होता, शिक्षणासाठी पुण्यात आला आणि समीरच्या घरीच राहू लागला। आर्यन एक संवेदनशील चित्रकार आणि विचारांनी प्रगल्भ तरुण होता। तर सुरुवातीच्या त्याच्यातील नाते हे एक आदरयुक्त नाते होते। समीरा त्याच्यासाठी मामी होती आणि आर्यन तिची काळजी घेणारा भाचा। पण जसजसा वेळ जाऊ लागला तसतसे यांच्यातील संवाद बदलत गेले। संध्याकाळी चहाच्या वेळी होणाऱ्या गप्पा रात्री उशिरापर्यंत रंगू लागल्या होत्या। समीरच्या एकटेपणाला आर्यनच्या उपस्थितीने एक नवा आधार मिळाला होता, तर आर्यनच्या सर्जनशीलतेचा समीरच्या विचारांनी साथ मिळायला सुरुवात झाली होती। आर्यन तिच्या चित्रकलेच्या आवडीचा दाद द्यायचा, तर समीरा त्याच्या स्वप्नांना बळ द्यायची। हळूहळू त्यांना जाणवू लागले की त्यांच्यात एक अदृश्य ओढ निर्माण होऊ लागली आहे। एका पावसाळी रात्री जेव्हा बाहेर जोरदार पाऊस पडत होता, दोघेही बाल्कनीत बसून कॉफी पित होते। बोलता बोलता समीरचा हात आर्यनच्या हातावर पडला। त्या क्षणी दोघांनाही एक वेगळीच वीज लागली। तो स्पर्श केवळ आपुलकीचा नव्हता, त्यात एक तीव्रता होती। समीरा चुकचून मागे सरकली, तिच्या मनात अपराधीपणाची भावना दिसून येऊ लागली होती। ती स्वतःला आरशात पाहू लागली। तिला तिचे वय आठवले, समाजाने दिलेले तिचे मामी हे बिरुद आठवले। हे चुकीचे आहे तिने स्वतःला बजावले होते, पण मन मात्र आर्यनच्या शांत चेहऱ्याकडे खेचले जात होते। दुसरीकडे आर्यनही तिच्या प्रेमात पडू लागला होता। त्याला माहीत होते की हे नाते समाज कधीही स्वीकारणार नाही, पण प्रेम हे प्रेमच असतं। त्याच्यासाठी समीरा केवळ मामी नव्हती, ती एक स्त्री होती। तिच्या डोळ्यात त्याला जीवनाचा अर्थ सापडला होता। काही दिवसांनी आर्यनने एक चित्र काढून दाखवले। त्यात एका सावलीला प्रकाशाची साथ मिळत होती। जेव्हा त्याने ते चित्र समीरला दाखवले तेव्हा समीरच्या डोळ्यात पाणी आले। तिला त्या चित्रातील भाव स्पष्ट दिसत होते। आर्यन, हे तू काय करतोयस? ती थरथरा आवाजात म्हणाली। आर्यन तिच्या जवळ आला, तिच्या नजरेला नजर भिडवून तो म्हणाला, समीरा, मी हे नात्याचे लेबल लावण्यास आधी एक माणूस आहे, आणि एक माणूस म्हणून मला तुझ्यासोबतचे हे काही तास माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण वाटतात। हे जर पाप असेल तर मला त्या पापातही तुझ्या संदर्भात काहीच चुकीचे वाटत नाही। तो दिवस स्वतः त्याच्या आयुष्यातील एक निर्णायक वळण झाले होते। त्या दिवशी त्यांनी शब्दात न मांडताही एकाकीपणाच्या भिंती पाडून एकमेकांच्या हृदयाचा दरवाजा उघडला होता। पण वास्तव म्हणजे इतके सोपे नव्हते। जेव्हा कुटुंबातील काही लोकांना त्यांच्यातील वाढत्या जवळकीचा संशय आला,
तेव्हा समीरच्या आयुष्यात वादळ निर्माण झाले होते. नातेवाईकांच्या नजरा बदलल्या, कुजबुजू करायला सुरुवात झाली. एका विधवेने अशा प्रकारे पुतण्यासोबत मैत्री करणे समाजाला हे काही पटत नव्हते. समीरच्या सासरची मंडळी तिला वाळीत टाकण्याच्या धमक्या देऊ लागली. आर्यनवरही दबाव वाढू लागला. त्याला शहराबाहेर नोकरी शोधण्यास सांगितले. त्याच्यावर होणारा हा अन्याय त्याला एक कोलमडून टाकत होता. एके दिवशी समीर आणि आर्यनने पळून जाण्याचा विचार केला. त्यांनी आपली सर्व संपत्ती आणि जुने घर सोडून एका नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचे ठरवले होते. पण प्रवासाच्या वाटेवर असताना समीरला अचानक जाणीव झाली, पळून गेलेले हे नाते टिकणार नव्हते का? की हे प्रेम केवळ त्याच्या भावनांचे एक वादळ होते. तिने गाडी थांबवली. आर्यन, आपल्या पळण्याची गरज नाही. जर आपले प्रेम खरं असेल तर आपल्याला जगण्याच्या विरोधात जाण्याची नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे. आपण हे नाते जगाला दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःच्या आनंदासाठी जिवंत ठेवूया. त्यांनी परतण्याचा निर्णय घेतला. ते वेगवेगळे झाले नाहीत, पण त्यांनी आपल्या नात्याला एक वेगळी दिशा दिली. त्यांनी ठरवले की जेव्हापासून लोक या नात्याला समजू शकत नाही, तोपर्यंत ते आपल्या भावनेला एका मर्यादेत ठेवते. ते मामी भाचा म्हणून लोकांसमोर राहिले, पण त्यांच्या खाजगी आयुष्यात ते एकमेकांचे साथीदार राहिले. या स्टोरीचा शेवट हॅपी एंडिंग किंवा दुःखद अंत असा नव्हताच. ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया होती. त्यांनी हे स्वीकारले होते की नाती ही केवळ रक्ताची नसून ती आत्म्याची असतात. समाजाने दिलेली नावे ही फक्त वरवरचीच असतात, पण मनाचे धागे हे देवाकडूनच बनलेले असतात. समीर आणि आर्यनच्या प्रेमाचा हा प्रवास आजही पुण्याच्या त्या जुन्या वाड्यात एक गुपित म्हणून जपलेला आहे. ते आता केवळ नात्याच्या चौकटीत बंदिस्त नव्हते, तर त्यांनी प्रेमाची एक नवी व्याख्या स्वतःसाठी शोधली होती, ज्यात त्याग होता, समज होती आणि एकमेकांवरचा अतूट विश्वास होता. जर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर चॅनलला माझ्या भरभरून सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच नवनवीन स्टोऱ्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटतात. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, थोडा सपोर्ट करा आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.